स्वाली गावचा त्या विभागातील थॉमस या नावाने ओळखला जाणारा प्रसाद पाटील आणि चांगली जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। स्वागत या ठिकाणी केलं जाईल। तानाजी भाऊ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल। मॅचला सुरुवात होईल। 2:21 अवधी या ठिकाणी झालेला आहे। पहिला चेंडू पडतोय, वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या। 2:21 ला मॅच सुरू होते। तानाजी भाऊ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना सासगावच्या स्पर्धेत आम्ही तानाजी भाऊ यांना पाहिलं होतं। मानक्या बैलाचे मालक अत्तरगाव वासीय खरं तर तानाजी भाऊ पाटील आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। डॉट बॉलने सुरुवात झाली। स्वाली संघ या मैदानावरती खेळ करतोय। या अगोदर वाशिवली संघ जिंकला। वाशिवली गावचे ललित गायकर स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांचा मी तर म्हणेन हा सासूरवाडीचा संघ आहे स्वाली, त्यासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्यात। साहिल कचरे मला वाटतं मेवणे आहेत त्यांचे आणि आपण बघतोय चांगला खेळ होईल ही अपेक्षा आहे। पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज अक्षय। हाफ ट्रॅकर ऑन साईडला फटका कन्वर्ट करायचा होता। नीटचा बॅटवरती येत नाही। एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज प्रसाद पाटील। एक धाव लागतीये ती धाव फलकावरती। अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून महड या गावाकडे आपण बघत आलोय। खरं तर खूप मोठी ख्याती आहे महड गावाची आणि इथे त्यांचा खेळ कसा होतोय याकडे लक्ष असेल। गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, विविधतेने भरलेली गोलंदाजी सादर करतोय। अगोदरचे चेंडू वेगाने टाकले होते, इथे गती कमी केली, स्विंगवरती भर दिला। पडल्यानंतर चेंडूने हलकासा वळण घेतला, तो बाहेरच्या दिशेने सरळ चेंडू विसावला, तो विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल येतोय। वेळेचं भान ठेवायचं। या अगोदरचा सामना खरं तर बराच वेळ त्या मॅच मध्ये दवडला गेला। असं वाटलं रीच संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, पण अखेर जितू जांभळेचं षटक थोडा कर्दनकाळ ठरला आणि सामना जिंकला वरची खोपोली या संघानं। अजून एक चांगला चेंडू, फुटवर्कचा वापरच होत नाहीये। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। अगदी फुटवर्कचा अभाव या फटक्यामध्ये दिसून आला आणि सरळ चेंडू विसावला, तो विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल। एक या धावसंख्येवरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 18 चेंडूचं 1-1 सत्र आहे आणि अशा वेळेला जर का डॉट पर्सेंटेज वाढले, एखादं षटक किफायती राहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती सातत्यानं दडपण येताना आपण बघणार आहोत। इतिहास स्ट्रोक खडे खडे साहिल कचरे याचसाठी जाणला जातो आणि त्यानं ठोकलाय लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंग लॉंग वे, लॉंग ऑन सीमा पार षटकार। षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा लागतात त्या धावफलकावरती। साहिलने आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं केलंय। चेंडू त्या मैदानावरती सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोहे, खरं तर खालापूर बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष, एक जबरदस्त व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील, शाहीर बैलाचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून कॉमेंट्रीसाठी 100 आलेत, त्यांचाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। सासगावच्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी पारितोषिकं दिली होती, खरं तर त्यांचाही मनापासून आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो। शाहीरनं खूप चांगलं नाव कमावलंय। या अगोदर सुद्धा आपण शाहीर या बैलाची एंट्री पाहिली आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या बैलानं चिंचवली गोहेचं नाव पसरवलं आणि त्याचे स्वतः मालक आहेत समीर शेठ पाटील। नक्कीच त्यांचाही आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। आज टेनिस क्रिकेट विश्वात या चिंचवली गोहेचं नाव आदरानं घेतलं जातं, पण बैलगाडा क्षेत्रात सुद्धा अगदी शाहीर असेल, त्या अगोदर टिंगूला आपण पाहिलं असेल
आणि सुंदर बुंडा ग्रुप जो राहिला आहे बहुचर्चित राहणारा ग्रुप आहे. या विभागाने भरपूर नाव कमावलं आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये. मग इकडे सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोये असेल, SP ग्रुप सारसन असेल, इकडे मानका बैलाचे मालक तानाजी भाऊ पाटील या मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती बघतोय. या सगळ्यांचा आपण आदराने उल्लेख केला पाहिजे आणि खूप चांगलं नाव कमावलं आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. अजून एक लगातारचा दुसरा षटकार साहिल कचरे इथे आता आपल्या अंदाजात बॅटिंगला सुरुवात करतोय. भलेही सुरुवातीचे 2 चेंडू डॉट बॉल आले असतील पण साहिलला ओळखलंय की इथे जास्त डॉट पर्सेंटेज वाढले तर धावा कमी होतील आणि हे ओळखताना ठोकलेले लगातारचे 2 षटकार. धावसंख्या होतीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. लगातारचे 2 षटकार. अभिनयी तो कभी नाही हेच सांगत असताना साहिल कचरेने ठोकलेत. सुरुवात चांगली होती अक्षय या गोलंदाजाकडून. असं वाटलं होतं महड संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय कुठेतरी त्यांच्या पत्त्यावरती पडतोय. पण साहिल कचरेने हा निर्णय त्यांच्या अंगलट आणलाय कारण ज्या पद्धतीने सुरुवातीचे 2 चेंडू तो सामोरा गेला होता ना, फुटवर्कचा वापर नव्हता, बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, त्या कारणास्तव चेंडूपर्यंत पोहोचत नव्हते. गोलंदाजानं चूक केली की चेंडू पुढ्यात टाकले. अगोदरचे चेंडू कमी गतीचे होते, फलंदाजापासून दूर ठेवले होते, पण 2 चेंडू शेवटचे जे टाकले ते फुलर लेंथ होते आणि त्या कारणास्तव टायमिंग जुलवणं सोपं झालं आणि ज्याकडे टायमिंग असेल ना तिथे धावा सहज होतात. हेच सांगितलं साहिल कचरेने ठोकले लगातार 2 षटकार. पहिलं षटक संपलंय बिनबाद 13 स्वाली संघ. प्रसाद पाटील फुलर लेन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अखेर या चेंडूवरती स्टॉप होण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावफलक वधारतय. 14 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती. प्रसाद पाटीलचं काम असेल की स्ट्राईक रोटेशन, कारण आपण बघतोय एफ गटातील या मॅचेस सुरू आहेत. दोनही संघानं 1-1 लढत जिंकलंय. पौत संघाला परास्त केलं महड संघानं आणि इथे स्वाली संघानं टेंबरी संघाला पराभवाचा दणका दिलाय. लुपिंग फुलटॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतायत. 1 धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. साहिल खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पेश करतोय. सटीक यॉर्कर ब्लॉकॉलमध्ये टाकलं होतं. फुलर लेंथ, गती जास्त होती, सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. 1 धाव मात्र सन्मानपूर्वक घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा लागतायत त्या धावफलकावरती. दर्गे ब्रदर्स काटरंग, स्वरूप 11 जय हनुमान भोकरपाडा, दोनही कॅप्टन टॉस साठी यायचे. दुसरं षटक. गोलंदाज सज्ज आहे करण. करणचा हा चेंडू सरळ बॅटनं खेचला. 1 धाव तर कंप्लीट. 1च धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18 धावा लागतायत त्या धावफलकावरती. एकता चषक 2025 संपूर्ण चिंचवली गोहेकरांची ही एकजूट आपण या ठिकाणी बघतोय. जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा एकता चषक 2025 असं या स्पर्धेचं नामकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अजून एक चांगला चेंडू. जागाच दिली जात नाहीये फलंदाजांना. अगदी सगळे चेंडू बुंद्यात टाकले जात आहेत आणि थांबवलंय ते सलामीच्या या जोडीला. सिंगलवरती आता भर पाहायला मिळतो कारण मोठे फटके येणं कठीण झालंय. सुरुवातीच्या षटकात 13 धावांचा शोध घेण्यात आला. 18 चेंडूचं एक सत्र आहे आणि इथे जर का 30 धावा झाल्या तर चांगल्या स्थितीत म्हणता येईल स्वाली संघ. टॉस त्यांनी गमावलाय. पहिल्यांदा बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले आणि सध्या स्थितीला धावसंख्या होतीये 19. इथे हा फटका फसला हवेत. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातो आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल स्वाली संघाचा.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-19. डीजे झाली, कारण 10 मिनिटांमध्ये सुरुवातीची 2 षटकं संपन्न होताना आपण बघतोय. कौतुक करावं महड टीमचं. प्रत्येक टीमनं हेच करायचं आहे, कारण अगोदरच्या मॅचमध्ये बराच वेळ दवडला गेला. तसं पाहायला गेलं तर आज उशिरानं मॅचेस सुरू झाल्या. उद्घाटन होतं आणि त्या कारणास्तव उशीर सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये आपण पाहिला. पण इथून पुढे वेळेला महत्त्व असेल. प्रत्येक दिवशी 10-11च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. जय आलाय गोलंदाजीला. या अगोदर वरची खोपोली संघानं विजय प्रस्थापित केला. खरं तर तुषार धुमाल मला वाटतं वरची खोपोली संघाचाच हिस्सा राहिलेत कित्येक स्पर्धेत. त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिले, पण आज ते स्क्वॉडमध्ये नव्हते. इथे त्यांच्या संघानं खूप चांगला खेळ दाखवला. एक लढत त्यांनी जिंकले आणि इथे चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या स्वाली टीमसाठी. 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. 23 धावा लागतायत त्या धावफलकावरती. ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिसफील्ड होते. एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. 25 धावा लागतायत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू आहे पहिल्या सत्रातील. काटरंग आणि भोकरपाडा दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की टॉससाठी यायचे. भोकरपाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. काटरंग संघाच्या कॅप्टनला आमची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप. झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. या छोटे छोटे चुका आहेत ना, धावांचा पाठलाग करताना महाग ठरू शकतात महड टीमसाठी. चांगला खेळ सुरू आहे. स्वाली टीम जास्त आरडाओरड आपण करू नका. मैदानावरती साहिल कचरे आपल्या प्लॅनिंगनुसार खेळ करतोय. त्याने एक बाजू लावून धरले, त्यामुळे तुम्ही शांतता राखा. कॅप्टन आलेत काटरंग संघाचे. टॉस या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा दुहेरीसाठी निघालेत. बॅकिंग झालंय. असं वाटलं होतं की स्वाली टीमच्या दिशेने हा चेंडू येईल. त्यांनाही अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही. बॅकिंग झालंय. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली बॅकिंग म्हणता येईल. 2 धावा मात्र जरूर मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. लगातार 3 डबल येताना आपण बघतो आणि साहिल कचरीचे दमछाक. इथून स्वालीकर ओरडतायत की डबल, पण साहिललाच ठाऊक असेल की तो काय करतो मैदानावरती. तो म्हणत असेल की 3 चेंडू डॉट केलून एखादा षटकार मारलेला पत्करेल, पण लगातार दुहेरी धावा घेणं फार गरजेचं आहे. धावसंख्या झाली 29. काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक. स्वाली विपक्ष महड असा सुरू असलेला हा सामना. पुन्हा एकदा हवेत आहे. एकतर कंप्लीट. स्वालीकरांना अपेक्षा साहिल कचरे स्ट्रायकर एंडला आला पाहिजे, पण चेंडूची फेक सुद्धा व्यवस्थित होत नाहीये.
इथे काय घडलं, इथे काय घडलं. दुसरी धाव घेतानाच दमछाक होते. तिहेरीसाठी कुठे निघता. दोनच धावा मिळतील. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. तुम्ही किती धावणारा पाठवा, जास्त आरडाओरड करू नका. साहिल तिकडे धावला पाहिजे. स्ट्रायकर एंडला तो असेल. एक धाव या ठिकाणी 2 धावा जरूर वाढतील. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा आहेत त्या धाव फलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. नक्कीच तुषार धुमाळ सर, इथे स्वालीकर फक्त हेच म्हणतायत, भाग मिल्का भाग. सुरुवातीला 2 षटकारांचा आस्वाद त्यांनी जरूर घेतला, पण तदनंतर धावांसाठी सुरू असलेली धाव मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आणि इथे धावला तरच धावा होतील हेच चित्र दिसून येते. मोठे फटके येत नाही आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून रोखलंय, पण फिल्डरची साथ नाहीये. क्षेत्ररक्षण थोडं सुमार राहिलं, त्या कारणास्तव धावा बहाल होत आहेत. इथे स्ट्रोक वेगवान एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा भाग, साहिल भाग, पण दुसरी धाव. इथे चेंडूच हातामध्ये येत नाहीये. दुसरी धाव पुनश्चा कंप्लीट या ठिकाणी होत असताना लगातार 5 डबल. लगातार 5 चेंडूवरती अगदी 2 धावा कंप्लीट होताना आपण बघतोय. मोठा फटका जरी आला नसला तरी पहिला चौकार, तदनंतर आलेल्या 5 डबल, एकंदरीत 14 धावसंख्येचं हे षटक. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या झाले धाव फलकावरती 33. येणारे 18 चेंडू 34चा पाठलाग. एक चांगली धावसंख्या धाव फलकावरती. 34चा पाठलाग करावा लागेल तो महड संघाला, पण त्या अगोदर टॉस. आदरणीय शशिकांत पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते, यशवंत पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. दर्गे ब्रदर्स काटरंग आणि त्यांच्या विरोधात असेल स्वरूप 11 जय हनुमान भोकरपाडा. आदरणीय यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 3 ओव्हरची मॅच असेल. 34 करायचे. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 33 झाल्यात, ज्यामध्ये शेवटच्या 5 चेंडूवरती 5 डबल. टॉस जिंकलाय भोकरपाडा टीमनं. मिस फील्ड भरपूर प्रमाणात झाल्या आणि भरपूर धावा बहाल झाल्या खरं तर स्वाली टीमसाठी. 18 चेंडू 34चा पाठलाग करायचं यश. पहिल्या फेरीच्या मॅचेसमध्ये 4 षटकात 33, 32, 30, 34 होताना आपण सातत्यानं बघितलं. आणि इथे मात्र आपण बघतोय की 3 ओव्हरच्या या मॅचमध्ये. चला बॅट्समन पाठवा, चेंडू पण द्यायचे. सलामीची जोडी सज्ज ठेवायची आणि इथेच चेंडू तपासा. आयोजक बॅट्समनकडे चेंडू द्यायचे. पंचांकडे आहेत का चेंडू? मैदानावरती गेलं का मी चेंडूची चाचपणी जास्त प्रमाणात होते, कारण दोन चेंडू चॉईस होतच नाहीत, एक्स्ट्रा लागतात. वेल कसा वाचवता येईल याकडे आमचाही कटाक्ष आहे. चला बॅट्समन पाठवा. बॅट्समन फिल्डिंग करून ते सुद्धा खरं तर त्यांची दमछाक झाली सातत्यानं चेंडूवरती येणं. आणि आपण बघतो इथे 18 मध्ये आता बनवायचे 34. जयेश पाटीलकडे क्षमता आहे, तो जर का शेवटपर्यंत थांबला तर 2-3 फटक्याचं काम आहे त्याच्यासाठी. आणि गडी तसाचे बाहुबली म्हणून आपण जयेश पाटील यांच्याकडे तुषार सातत्यानं बघत आलोय. महत्त्वाची मॅच आहे. इथून जर का जिंकला महड संघ तर पुढे क्वालिफिकेशनची जी मॅच असेल ती खेळण्याची संधी मिळेल, पण जिंकावं लागेल. स्वाली संघानं धावा भरपूर उभारल्यात. 33 उभारल्या. 34चा बचाव त्यांना करायचा आहे. पाठलाग होईल की बचाव केला जाईल हे ऐकवतील यश मालकर.
धन्यवाद अंकित सर, खूप चांगली मॅच आपला पाहायला मिळेल. सर बॉल दिलेत का सर? बॉल या ठिकाणी इथेच चॉईस करा. टाइम अलर्ट असेल, ही एक सूचना. 15 मिनिटाचा अवधी असेल. पहिला बॉल जसा डिलिव्हर होईल तो टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. वेळेचं बंधन आहे आणि बॅटिंग करणार टीम आपण देखील डगआउट मध्ये एक बॅटर आपला सेट ठेवायचा आहे. पहिली रात्र आहे आणि अजूनही 3 रात्र आपल्याला पाहायला मिळते, परंतु वेळेचं बंधन नसणं खूप गरजेचं. मॅचला सुरुवात करा आता. पाठलाग करायचं महर टीमला 34 या धावसंख्येचा. बऱ्याचशा आपण मिसफिल्ड पाहिल्या, फिल्डिंग डिपार्ट खराब अगदी फिल्डिंग करताना आपण पाहिलं. गोलंदाज जरूर चांगली गोलंदाजी करत होते. जयचा आपण विचार केला, शेवटच्या षटकामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्या अगदी ओव्हरमध्ये सोडलेल्या जय झालेली मिसफिल्ड आणि त्या कारणास्तव त्या धावा एक्स्ट्रा आणि शेवटच्या क्षणाला ज्या धावा येतात त्याच डोकेदुखी ठरत असतात दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु तो आता बॅटर उतरला मैदानाच्या आतमध्ये, ज्याने लगातार 3 षटकार, पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये ठोकल्या. अक्षय पाटील डावखुराताचा बॅटर, त्याच्या सोबतीला बाहुबली जयेश पाटील दाखल झाला. A1 जोडी या टीमची आणि ही जोडी जेव्हा खेळते तेव्हा महर टीम नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असते. परंतु सोपन असणार आहे सॉलिड टीमच्या समोर. बॉलिंग ट्रॅक वरती मीर दाखल झालेत पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेचं षटक डावखुऱ्या अक्षय पाटील साठी. याबतचा बॉल बॅकफुटला जाऊन बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु जशा तसं उत्तर दिलं अगदी अक्षय पाटीलनं आणि सुरुवात केल्या चौकाराच्या साहाय्यानं. नक्कीच आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि हेच करायचं आहे, कारण जेव्हा तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असो. या खेळपट्टीचा आम्हाला अनुभव कमी आहे, परंतु तुषार धुमाल सर असतील, अंकित मालू सर यांनी सांगितलं किमान 30-35 धावा फायटिंग टोटल या मैदानावरती आणि तेच घडतंय. परंतु त्या अगदी आम्हाला 30, 34, 32 धावा ज्या 4 षटकामध्ये बनवत होत्या त्या आता 3 षटकामध्ये अगदी 33 बनला. 34चा पाठलाग करायचा म्हणजे आता आक्रमण करावं लागेल. कठीण असणार आहे. खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक आहे. हे चित्र आपण फक्त प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलं. जयेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलं लगातार 3 षटकारासाठी. सुप्रसिद्ध गाडा मालक अगदी आपण पाहिला मुंबई किंग म्हणूनची ओळख आहे समीरता पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून अगदी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रदान झाला. त्यांचा एक मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद असतील. परंतु या बॉलवरती आपण जर पाहिलं चौकार तदनंतर एक सिंगल 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत अक्षय पाटीलचा खेळ त्याच्यावरती खूप जबाबदारी असेल, कारण अक्षयचा खेळ या मॅच मध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर बाहुबलीचा मिहीर बागफुटला जाऊन आम्हा स्ट्रोक क्षेत्र कालिया मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, पण 2 मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. हे तुम्हाला तेच करायचं जे आपण पहिला सॉलिड टीमला पहिल्या सत्रामध्ये केला. सिंगल डबल वरती जास्त भर दिला आणि त्या सिंगल डबलच्या जोरावरती 33 अंकावरती जाऊन पोहोचले. 33 धावा स्पीडअप करा मित्रांनो. टाइम अलर्ट आहे आणि क्लॉक या ठिकाणी सेट आहे, त्यामुळे जर तुम्ही 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटकं कंप्लीट केली नाहीत तर नक्कीच एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. बाहुबलीचा फटका सरळ बाटनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक सिंगल कंप्लीट केलं फक्त. फटका जरूर जोरकास होता, ताकद होती. पंचांचा नोचा सिग्नल आला. यस नोचा सिंगल ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केला. नो +1 अशा 2 धाबा या बॉलवरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल. चला पंचांवरती कोणताही दबाव टाकू नका. पंच चर्चा करतील. दोन्ही पंच आपण पाहायला गेलं सुरेश पांडे सर, संदेश पाटील सर, दोन्ही पंचांना अगदी खूप सारा अभ्यास या क्रिकेटचा. त्यामुळे सर्व नियम त्यांना देखील माहिती आहेत, तुम्हाला देखील माहिती आहेत, त्यामुळे योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच चर्चा करतील. चला फील्ड तुम्ही लगेच एकत्र येऊ नका. एक विकेट कीपर एक गोलंदाज असले चालेल, बाकी आपण आपल्या आपल्या जाग्यावरती या.
चला फील्ड सेटअप करा. अंपास योग्य तर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. सो आय टीम आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या. येस सर. रिव्ह्यू अंपास रिव्ह्यू आहे. ओ स्टेपिंग या ठिकाणी चेक करायचं आहे. अंपास रिव्ह्यू आहे. पंच काय निर्णय, अंपायर डिसिजन काय? फिल्डिंग टीमने अंपायर रिव्ह्यू आहे. कशासाठी? ओव्हर स्टेप. जर कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नाही तर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन ग्राह्य धरला जाईल. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तोच या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. सीमारेषेच्या जवळ तो सुद्धा ऑनफिल्ड अंपायर डिसिजनच, कारण कॅमेऱ्यात कैदच झाला नाही. साईड स्क्रीनच्या बरोबर खालती आलाय, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये तो क्षण आलाच नाही. दोनही निर्णय ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असतील. आणि इथून पुढे एक सूचना लक्षात ठेवा, रिटर्न क्रीजसाठी रिव्ह्यू पंच सुद्धा घेऊ शकत नाही. जो डिसिजन असेल ना तोच डिसिजन असेल शेवटपर्यंत. बिमर आणि वाईटसाठीच टीम रिव्ह्यू घेऊ शकता, त्याची दक्षता घ्या. फक्त बिमर आणि वाईड याच्यासाठीच रिव्ह्यू असेल टीमसाठी. चला फिल्डिंग लावून घ्या. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तोच या ठिकाणी घेतला जाईल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन कैदच झाला नाही कॅमेऱ्यात. तो सुद्धा ऑनफिल्ड अंपायर आहेच. चला पंच जो का निर्णय असेल चला अंपायर का डिसिजन. पंच का निर्णय.
9+1 नो आहे की नाही? सुरुवातीलाच आपण सांगितलंय, जर का एखादा क्षण कॅमेऱ्यात आला नाही तर ऑनफिल्ड अंपायर डिसिजन ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे पहिला डिसिजन नो बॉल होता. नो बॉल +1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या इथून पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. 2 धावा या ठिकाणी वाढतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. अरे मित्रांनो, स्वाली टीम ऑनफिल्ड अंपायर नो बॉल सुरुवातीलाच दिला होता. कॅमेऱ्यात कैद न झाल्या कारणास्तव ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, तिकडे बाउंड्री सुद्धा कॅमेऱ्यात आली नाही, त्यामुळे सुद्धा तो डिसिजन ऑनफिल्ड अंपायरवरतीच दिलेला आहे.
वरती 9. पंचवीस धावसंख्येची अजूनही गरज आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्रीटचा बॉल आहे. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरलाय. चला मॅचला आता उशीर करू नका. मॅच स्पीडअप करा विनंती असेल. 25 धावसंख्येची अद्याप ही गरज आहे. फ्रीटचा बॉल जर आपण पाहायला गेला वेगवान होता. शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिला. वेग भरपूर होता. अचूक टप्पा. ॲक्युरसी खूप चांगली होती आणि आपण पाहिला त्याचाच फायदा आता गोलंदाजाला झाला. फ्रीटच्या बॉलवरती शांत ठेवला अक्षय पाटीलला आणि आपण जर पाहिला डॉट बॉल आला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती अजूनही 25 धावा इथून करायच्या आहेत मळ टीमला. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 चेंडूंचा केस झाला. पहिलं षटक आपण पाहतो मिहिरचा. आता विदाऊट टाइमपास मॅचला सुरुवात करा. 14 चेंडूमध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे ती मळ टीमला विजयासाठी. 14 चेंडू 25. शॉर्ट ऑन पुलचा फटका बसला. वेट अँड वॉच भूमिके क्षेत्ररक्षक थांबले. कदाचित बॉल वरती यायला हवं होतं परंतु दुविधा मनस्थिती डबल माइंडेड हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाल्या. कॅचचा प्रयत्न झाला असता तर कदाचित आपण जर पाहायला गेलं विकेट आली असती तर मळ टीम थोडीशी अडचणीमध्ये आली असते परंतु या बॉलवरती सिंगल आल्या. शेवटचे 13 चेंडू आणि आता 24 या धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 24 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण नाही कठीण नाही आहे मळ टीमसाठी. जोपर्यंत बाहुबली आणि अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु विहीरची गोलंदाजी आपण पाहायला गेले तर चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर कमबॅक केला. कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेट बॅक असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या गोलंदाजानं केलंय कमबॅक ओव्हरमध्ये. विहीर पहिले षटक. याबतचा बॉल फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आणि त्याने टीपला झेल. मोठा धक्का बसला वरद विनायक मळ टीमला आणि याबत आपण पाहतोय पहिला धक्का मळ टीमला. टोटल 9 ना 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 12 बॉल 24 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 12 बॉल 24 मॅच देखील अगदी चांगली पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने अजूनही बॅलन्स मॅच अजूनही पाहायला मिळते. 12 चेंडू 24 म्हटलं तर अगदी समीकरण कठीण नाही आहे. प्रति षटकामध्ये 12ची सरासरी आता राखायची आहे. 24 धावा करायच्या 12 बॉल्स मध्ये आणि षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू दुसरं षटक कोणाच्या वाटेल सॉलिड टीमच्या बाजूने. दोन्ही टीमचा खेळ खूप चांगला राहिला आणि आपण जर पाहायला गेला तर जिंकेल तर नक्कीच तिसरा फेरीमध्ये प्रवेश करेल. गावाच्या नावासाठी नक्कीच सर्व खेळाडू खेळत असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की पैशासाठी कोणी खेळत नसतो ना वैयक्तिक नावासाठी. जो तो खेळत असतो आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी गावाचं उज्ज्वल भविष्यासाठी आणि यावरच गावाचं नाव कसं मोठं येईल असं प्रत्येक खेळाडूच्या मनात असं माझं काहीतरी देणं लागतं आणि आपल्या गावाच्या प्रती मला देखील चांगला खेळ करायचा हा प्रत्येकाचा हेतू असतो. परंतु 12 चेंडू आता 24ची गरज आहे. पण ट्रॅकवरती बॉलर विवेक आला दुसऱ्या षटकासाठी. यस बुमरा ॲक्शन आम्ही पाहिली. अंकित मालुसरे आणि
मी स्वतः आम्ही ॲक्शन पाहत असो. अगदी मिनी बुमरा त्याचसारखे ॲक्शन आहे. बॉल देखील त्याच अँगलनं रिलीज करतो. अगदी रनअपची स्टाईल देखील तशीच आहे. 2 जम्प तो घेतो स्टार्टिंगला. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं अँगल क्रिएट करतो. जसप्रीत बुमरा जर आपण पाहायला गेला यॉर्कर किंग अशी ओळख आहे, परंतु आता सॉलिड टीमचा बुमरा दाखल झाला. विवेक बॉलिंग ट्रॅकवरती 12 चेंडू 24ची गरज आहे. याबत थोडासा थांबतो, ब्रेक घेतो आणि बॉल रिलीज करतो. आणि हेच पाहायला मिळालं. चला एकवट होऊ नका लगेच. या संपाट डिसिजन. चला सर्वजण एकत्र येऊ नका लगेच प्रत्येक बॉलवरती मित्रांनो. यस सर, या बॉलवरती डिसिजन. यस व्हाईट बॉल ना. यस थँक्यू. व्हाईट बॉल आहे. प्रत्येक बॉलवरती सॉलिड टीम एकत्र येऊ नका. टाइम अलर्ट आहे, वेळेचं बाण आहे. ही सूचना तुम्हाला दोन्ही टीमला असतील. परंतु शेवटचे आता बॉल बाकी आहेत 12 आणि करायचे 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. समीकरण सोपं मग टीमसाठी. सहज धावा होऊ शकतात. अक्षय पाटील जर शेवटच्या बॉलपर्यंत पॉपिंग क्रीजवरती राहिला. याबतचा बॉल बाकफुटला जाऊन कटचा पटका क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. आणि आपण जर पाहायला गेला बॉलला पकडला, फील्ड केला, परंतु एक सिंगल या रोखू शकत नाही. चिकी सिंगल या बस पाहायला मिळाली. टीमची टोटल तर जाऊन पोहोचली 12 अंकावरती. शेवटची आता 11 बॉल 22 धावसंख्येची अद्यापही गरज असेल. 11 चेंडू 22 धावा. यावर जसे जसे चेंडू पडले जातील तसे आपण या मॅचचा रिझल्ट आपला समजला जाईल. डॉट बॉल रोखावे लागतील. अगदी जास्तीत जास्त 1-2 मोठा फटका या षटकामध्ये आला. जे प्रेशर बनलं गेले ते प्रेशर रिलीज होईल. तो फटका येईल का निलेश पाटील यांच्या बॅटमधून. जयेश पाटील बाद झाला. जो सलामीला आला होता तितकंसं योगदान त्याने दिलं नाही आहे, परंतु आता हा जबाबदारी असेल निलेश पाटील इनॅट नंबर 3च्या बॅटरवरती. यावेळेचा बॉल खराब आहे. बॉल चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये न थांबता. यस, या बॉल वरती आलाय नशिबाचा हा चौकार. व्हाईट +4 पंजा आलाय मर टीम साठी. पंजा, नशिबाचा पंजा. नशीब खुललं की काय मर टीमचा डगआउट मधून टाळ्यांचा वर्षाव होतोय. एक्स्ट्राच्या धाबा आता डोकेदुखी ठरतात. ज्या बुमराचं आपण कौतुक केलं होतं तो आता थोडासा दिशा भरकटला. हे चित्र आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंडिया टीमचा. भारताचा बुमरा सुरुवातीचा जो त्याचा डेब्यूटचा काल होता तेव्हा त्याने डेब्यू केला तेव्हा आपण जर पाहायला गेलं तर असे नो बॉल व्हाईट बॉल त्याचे देखील आपण पाहिले होते. आणि विवेकचा तोच खेळ पाहायला मिळतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 17 अंकावरती. शेवटचे बॉल बाकी आहेत 11 आणि करायच्यात 17 धावा. 11 बॉल 17ची गरज. मॅच ऑन आहे. दिनेश पाटील स्ट्राइक एंड वरती. एक हार्ड हिटर बॅट्समन ओळख आहे त्यांची. 11 बॉल 17ची गरज. याबतचा बॉल फुल लेनचा क्षेत्ररक्षक डीप मिडे गेला. टीपला शेल. मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट आपण पाहायला गेला. आणखीन एक झटका क्रमांक 2 बसतोय वरद विनायक मर टीमला. 10 चेंडू आता 17 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 10 बॉल 17 धावा. हे समीकरण बनलंय कधी स्वाली कधी महड, कधी महड कधी स्वाली. अगदी दोन्ही बाजूने सामना झुकताना आपण पाहतो. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट हा रंग बदलणारा केलाय, झटपट बदलणारा केला. याच्यामध्ये आपण बदल नेहमीच पाहत असतो आणि तेच पाहतोय. कधी वाटतंय की स्वाली जिंकेल, एखादा डॉट बॉलला एखादी विकेट आली तर कधी चौका षटकार आला तर असं वाटतं महर टीम जिंकेल. तर कोण जिंकेल या मॅचमध्ये जबाबदारी असेल आता येणाऱ्या बॅटरवरती. प्रेशर देखील असेल त्याच्यावरती. जय दाखल झाला इनर नंबर 4 वरती. आता शेवटचे 10 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 17चं समीकरण. अद्यापर्यंत आपण पाहायला गेला मॅच अजून अगदी कोणाच्या हातामध्ये नाही आहे. या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाहीये आपण, कारण प्रत्येक बॉलवरती वेगवेगळे चित्र आपण पाहतो. चला स्पीडअप करा आता विनंती असेल. 10 बॉल 17ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 3:07 झाले आणि दुसरा फेरीचा पहिला सामना पहिला लॉट आता त्याच्यामधला. त्यामुळे स्पीडअप करा मित्रांनो. या रात्रीची स्पर्धा पहिली रात्र रात्रीमध्ये संपन्न होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आयोजन चांगलं. त्यामुळे आपण पाहिलं वेळेचं बंधन जे आयोजकांचे नियम आहेत त्यांचं पालन करणं अत्यंत गरजेचं. शेवटचे बॉल बाकी आहेत 10 आणि करायच्या 17 धावा. 17 पे 11 कोणत्या टीमला असेल. 10 चेंडू 17.
बागपुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लाईन भरकटले, यावेळेस पंचांचा वाईटचा इशारा, नियम क्रमांक 22चा वापर करण्यात आला आणि पंचांनी वाईट घोषित केला बॉलला. एक्स्ट्राच्या 10 बॉल अगदी डोकेदुखी ठरतील. शेवटचे 10 बॉल्स, आता 16 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 16 हे समीकरण सोपं नाही. 12 चेंडू 24चं समीकरण आता 10 मध्ये 16 वरती येऊन टेपलाय. मॅच रप्पन टप पाहायला मिळते, पैसा वसूल मॅच. एका बाजूला स्वाली, दुसऱ्या बाजूला महड. 10 चेंडू 16ची गरज आहे. डावखुरा तथा बॉलर आपण पाहायला गेला, बॅटर आहे जय. खोलात टाकलं होतं बॉलला, वाईड लॉंग ऑफला बॉल चालत चॉप केला. बॉटमॅटचा योग्य वापर, यावेळेस 5 चुकी होते. बॉलचं कलेक्शन चुकलं, दुसरी लगेच कॉल आणि 2 धाबा. त्या चुका अगदी करतात की काय रिपीट, ज्या पहिल्या सत्रामध्ये महड टीमला केल्या होत्या त्या सॉ टीम करेल का ते पाहायला लागेल. या बॉलवरती चुकी झाली. शेवटचे 9 चेंडू, आता 14 धावसंख्येची गरज आहे. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी 1 धाव एक्स्ट्राची दिली. एक धाव खूप महत्वाची या मॅच मध्ये. एका धावसंख्येचं महत्व त्या टीमला विचारा, त्या टीमनं एका धावसंख्येनं सामना गमावला, एका धावसंख्येनं सामना जिंकला. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर 9 चेंडू 14 धावा हे समीकरण. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच येईल तेव्हा 1 धाव आठवेल, ती म्हणजे स्वाई टीमला. 9 चेंडू 14 धावसंख्येचं गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करा मित्रांनो. खूप सारा वेळ या मॅचला गेला. प्रत्येक बॉलवरती वेल घेतला जातोय. मॅच जरूर चांगली आहे, परंतु यावेळेस वेळेचं बंधन आहे. त्या कारणास्तव तुम्हाला आता सूचना आयोजकांकडून येतात, असं नाही आम्ही बोलतोय, आयोजकांकडून सूचना येत आहेत की आपण स्पीडअप करा. शेवटचे 9 चेंडू 14 धावा. वेग बुमरा स्वाई टीमचा दाखल झाला पण ट्रॅकवरती. याबतचा बॉल पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट टर्न मधला, रोखला बॉलला आणि एक सिंगल या बॉलवरती. अगदी या धाबा वाचवल्यात मित्रमंडळी. चांगली फिल्डिंग झाली. कदाचित बॉल सुटला असता, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि बॉलवरती चौकार देखील आला असता, परंतु 3 धाबा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. पण या बॉलवरती आली आहे सिंगल. म्हणजे शेवटचे 8 बॉल, आता 13 धावसंख्येची गरज आहे. सध्याच्या घडीला 7-12 या आकड्याला खूप महत्व आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं आता समीकरण बदललंय. शेवटचे 8 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 13 हे समीकरण सोप्पा. 12 चेंडू 24चं होतं. पहा अगदी मॅच बॅलन्स आहे. आता सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं, चांगल्या पोटेन्शियल बॅटिंग केली जाते. अक्षय पाटीलला माहिती आहे, मी शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे महड टीमसाठी. पुढे सरसावलं डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एक धाव कमप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरीसाठी निघालेत अक्षय, पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट. धोक्याची घंटा होती परंतु टलली आणि या बॉलवरती धोका पत्करला. मी तर म्हणेन बचावले थोडक्यात आणि 2 धाबा कंप्लीट केल्या आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 23 अंकावरती. शेवटचे बॉल बाकी असतील आता 6 आणि 7 बॉल आणि करायच्यात 11 धाबा. 7 चेंडू 11ची गरज आहे. 7-12 म्हटलं परंतु 7-11चा आकडा आता स्कोर कार्ड वरती आहे. ज्यांच्या 7-12 वरती केलतो, ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचा एक मनाच्या अंतकरणापासून आभार असेल. कारण रसायन विभागामध्ये अचानक सोडलं तर एवढं मैदान उपलब्ध नाही आहेत. याबतचा बॉल मिस टायमिंग फटका. कीपर आलेत परंतु बीट झाले, पोहोचू शकले नाहीत बॉल पर्यंत. ही विकेट महत्वाची असू शकली असती, परंतु या बॉल वरती कॅच ड्रॉप केले. प्रयत्न चांगले केल्या. साईल होते त्या ठिकाणी कीपरच्या भूमिकेमध्ये, परंतु आपण पाहायला गेला षटक संपलं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. परंतु शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. रीस आणि त्यांच्या विरोधात वरची खोपोली अशीच मॅच झाली होती. 6 मध्ये 12ची गरज, परंतु गोलंदाजांनी अक्षरशः खराब गोलंदाजी केली आणि तो सामना गमावावा लागला रीस टीमला. त्या प्रकारची परिस्थिती उद्भवेल का की धाबा रोखल्या जातील सॉलिड टीमच्या बाजूने? यश खरं तर जितू जांभल्याने भरपूर चेंडू अवांतर टाकले, पण इथे स्वाली संघाचा जर विचार केला ना तर या टीमकडे प्रामुख्याने 4 प्रमुख गोलंदाज आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय की 6 मध्ये 10 धावा जरी असल्या, सोप्या वाटत असल्या तरी तितक्याशा सोप्या नसतील त्या महड टीमसाठी. असा गोलंदाज स्वाली टीमकडे आहे. पण दुसऱ्या बाजूनं आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग राहिली अद्यापर्यंत. सद्यस्थितीला या मॅचमध्ये विजयाचे पर्सेंटेज जास्त प्रमाणात दिसत आहेत ते महड टीमसाठी. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 10 धाबा त्यांच्या फलंदाजांना बनवायचे आहेत. साहिल कचऱ्याने पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या 5 चेंडूवरती 5 डबल घेतले होते आणि त्याच धावांच्या जोरावरती आता संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये स्वाली संघ. आम्ही तेच सांगितलं होतं, जे शेवटच्या मुवमेंटला त्या धाबा येतात त्या खूप महत्वाच्या असतात, त्याच डोकेदुखी ठरत असतात. आणि तुम्ही उल्लेख केला 5 बॉलमध्ये आलेला 5 डबल धाबा, त्या डबल धाबा 10 टोटल धाबा त्या 5 बॉलमध्ये आल्या आणि त्याच आता करायच्यात महड टीमला. खरं तर मिसफील्ड भरपूर झाली, कलेक्शन भरपूर प्रमाणात चुकलं महड टीमकडून आणि कदाचित
ते खराब झालेलं कलेक्शन, त्यामुळे एकेरीला सातत्यानं दुहेरीत येताना आपण पाहिलं आणि कदाचित त्याच धावा आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो महड संघाला. शेवटचे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. सामना मात्र चांगला होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. आणि वेळेचं बंधन आहे, स्पीडअप करा कारण बराचसा उशीर या मॅचला झाला, त्यामुळे विनंती असेल स्पीडअप करा. मॅच देखील महत्वाची आहे परंतु वेळेचं भान तुम्ही ठेवायचा. शेवटचे 6 बॉल 10 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला सार्थक. 6 मध्ये 10 रोकायचे सार्थकला, परंतु अक्षय पाटील या टीमची रन मशीन आहे मर टीमची. तो मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज वरती आहे. 6 मध्ये 10 ची गरज आहे. मॅच रंगले, मॅच ऑन आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहेत. प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानीच आणि आपण पाहिला 6 मध्ये 10 रोखता येतील का या खेळपट्टीवरती, हा मुख्य प्रश्न आहे. कारण या धावा कठीण देखील आहेत, सोप्या देखील आहेत. 6 मध्ये 10 ची गरज आहे. दाखल झाला सार्थक. शेवटचं षटक निर्णायक षटक आहे सॉइल टीमसाठी. पहिलाच बॉल बागफुटला जाऊन वेल भरपूर होता. फटका आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. डबल साठी निघाले. थ्रो थोडासा खराब आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. महत्वाच्या 2 धावा. तेच घडतंय जे पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये घडलं होतं. मर टीम जेव्हा फिल्डिंग करत होती आणि तेच आता सॉइल टीमच्या बाजूने करतंय. यश याचा अर्थ एकच असेल की या मैदानावरती ज्या संघाकडे फिल्डिंग चांगले असेल ना तो संघ धावा वाचवू शकतो. आणि इथे मात्र आपण बघतोय चेंडूची फेकी अगदी सुमार दर्जाची झाली. उशिरानं चेंडूची फेक झाली, त्या कारणास्तव पुन्हा एकदा दुहेरी धाव येताना आपण बघतोय. शेवटचे 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. अशा धावा आल्या तर मड संघ विजयाचा मार्ग सुकर करेल, पण धावा वाचवल्या तरच हा सामना वाचवता येईल तो स्वाली संघाला. 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळतो अक्षय पाटील. त्याला माहितीये मोठा फटका कधी खेळायचा. निर्णायक क्षणी मला नाही जमत तोडजोड, मला आवडते फक्त आणि फक्त तोडफोड हे सांगताना अक्षय पाटील ठोकतोय या बॉल वरती षटकार. वरद विनायकानं विघ्न दूर केलं की काय मर टीमवरचं, त्या अगदी विघ्न दूर केलं. आणि गणपती बाप्पा वरद विनायक इच्छापूर्ती असणारा महड गावाचा ऐतिहासिक गणपती आणि तो पावला की काय महड टीमला. खरं तर अक्षय थांबला. याच अक्षयनं या स्पर्धेतील लगातार 3 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावरती पहिल्या मॅच मध्येच केला होता आणि तो थांबला, सलामीला गेला होता. कित्येक काल मैदानावरती त्यानं घालवला आणि मोक्याच्या क्षणाला इथे आता सिंगल डबल्स वरती न थांबता मला एका फटक्यानं हे काम फिनिश करायचं आणि त्यानं ठोकला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं एक दर्जेदार षटकार. इक्वेशन बदललं. शेवटचे 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 2 धावा. अक्षयनं कंबाईचा खेळ केला. शेवटपर्यंत तो थांबला, एकटा लढला आणि आपल्या टीमला चांगला टोटा अगदी पाठलाग करताना आपण पाहायला गेला. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. विजय धाव अक्षय पाटीलच्या बॅट मधून येईल का? यस आल्या. अक्षय पाटील अशा परिस्थितीत उभा होता, त्याच्यामध्ये 10 मधले 9 जण मधले असते. मी खूप एकटा आहे त्या ठिकाणी. एकटा लढला, एकटा भिडला आणि वरद विनायक मर टीमला त्याने सामना जिंकून दाखवला. मर टीमच्या रन मशीन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कंबाईचा खेळ. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत महर टीमनं सामना हा जिंकला. पराभूत व्हावं लागलं सॉलिड टीमला, परंतु लढत चांगली दिली सॉलिड टीमने. कंबाईची गोलंदाजी. हा बॉलिंग अटॅक मी तर म्हणत कमालीचा आहे. स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक आहे.